नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण जसं आपल्याला डेअरीमध्ये घट्ट दही मिळतं त्या पद्धतीचं दही घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी भरपूर टिप्स आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। त्यासाठी इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे। तर इथे मी जास्त प्रमाणामध्ये दही बनवणार आहे। आता इथे मी जे दूध घेतले ते पॅकेटचं दूध आहे, त्यामुळे ते घट्ट आहे भरपूर। आता सगळ्यात आधी आपल्याला हे दूध गरम करायला ठेवायचे। दूध चांगलं गरम करायचं, त्याला उकळी येऊ द्यायची। आता दुधाला उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची नाही। हे दूध आपल्याला थोडा वेळ असंच उकळू द्यायचे। आता इथे मी जे दूध वापरले पॅकेटचं आहे, त्यामुळे घट्ट आहे। पण जर तुम्ही काय म्हणतात ते रतिबाचं जर दूध असेल, बऱ्याचदा त्यामध्ये पाणी टाकलेलं असतं, पाण्याचा अंश जास्त असतो, तर तशा वेळी दूध थोडंसं आपल्याला जास्त आटवायचं आहे, जास्त वेळ उकळायचं आहे आणि मग आपल्याला त्याचं दही लावायचं आहे। आता हे दूध मी जवळपास 3 ते 4 मिनटं फक्त उकळून घेतले। गॅस बंद करते आणि हे दूध आता आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे। पण याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर यावरती साय जमा होते। आता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सायचं दही बनवायचं नसेल किंवा यामध्ये साय ठेवायची नसेल, तर या दुधावरची तुम्ही सगळी साय काढून मग ते दही बनवू शकता। पण इथे मला या दह्याचं श्रीखंड बनवायचं आहे, त्यासाठी यामधली साय मी काढणार नाही। आता हे मी गार करण्यासाठी ठेवते। आता हे दूध कोमट झालेलं आहे, खूप गारही करायचं नाही किंवा खूप जास्त गरमही नको आहे। जर जास्त गरम दूध असेल तर दही विरजलं जात नाही व्यवस्थित, तसंच खूप गार जर झालं तरीसुद्धा दही व्यवस्थित विरजलं जाणार नाही, ते घट्ट होणार नाही। आता हे किती गरम ठेवायचे, आता यामध्ये आपलं जर बोट बुडवून पाहिलं तर हे एक 8 ते 10 सेकंद आपण सहन करू शकू, एवढं कोमट दूध असायला हवं। आता हे व्यवस्थित कोमट झालेलं आहे। आता आपण हे दही विरजण्यासाठी इथे मी मातीचं भांडं वापरते। तुम्ही स्टीलचं, काचेचं कशातही जरी लावलं तरी दही छानच होतं, मातीचंच असावं भांडं असं अजिबात नाही। आणि दुसरं म्हणजे अजून एक, बरेच जण असं म्हणतात की भांडं पसरट असेल तरच दही चांगलं होतं, उभट भांड्यामध्ये होत नाही, असं अजिबात नाही। जर तुम्ही ते व्यवस्थित लावलं तर पसरट भांडं असो किंवा उभट असो, कशातही दही छानच होतं। पहिलं म्हणजे जेव्हा आपण दूध घेतो तर दुधामध्ये जर ऑलरेडी पाण्याचा अंशच जास्त असेल, त्याला तुम्ही व्यवस्थित उकळून घेतलं नाही तर ते दही खूप घट्ट होणार नाही, ते थोडंसं पातळ दही होतं। त्यामुळे दही व्यवस्थित, दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं, त्याला थोडंसं उकळून घ्यायचं। दुसरं म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला कोमट करून घ्यायचे। आता हे मी बाजूला ठेवते। आता इथे हे मातीचं भांडं घेतलं आहे मी। आता जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये दही लावणार असाल तर बऱ्याचदा काय होतं, मातीचं भांडं जर ओलं असेल त्यामध्ये जर तुम्ही हे दही लावायला घेतलं तर ते ऑलरेडी खूप जास्त गार असतं मातीचं भांडं, आणि त्यामध्ये जर तुम्ही कोमट दूध घातलं तर ते दूध पटकन गार होतं आणि मग दही विरजलं जात नाही। त्यामुळे शक्यतो हे भांडं मातीचं कोरडं करून घ्यायचं, म्हणजे ते खूप गार असायला नको, नाही तर मग दूध कोमट जरी असलं तरी ते यामध्ये टाकलं की गार होईल आणि दही विरजलं जाणार नाही। आता हे कोरडं भांडं घेतलेले, आता सगळ्यात आधी आपण यामध्ये विरजण घालणार आहोत। 1-2 चमचे घ्यायचे आपल्याला दही, त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता इथे हे मी 2 चमचे दही घेतले, त्याला थोडंसं फेटून घेतलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विरजण थोडंसं कमी लागतं, तेच जर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही दही लावत असाल तर विरजण हे थोडंसं जास्त लागतं आणि याशिवाय वेळही आपल्याला थोडासा दही तयार होण्यासाठी जास्त लागतो। आता काय करायचं, हे मिक्स करून घेतले, फेटून घेतले दही चांगलं। ह्या भांड्याला आधी आपण थोडंसं असं दही लावून घेऊयात। आता या भांड्याला मी असं सगळ्या बाजूने दही लावून घेतले। आता यामध्ये आपण हे कोमट असलेलं दूध घालूया। त्याला आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं। आता हे आपल्याला अशा जागी ठेवायचं, एकतर ह्याला पुन्हा पुन्हा याचं झाकण काढायचं नाही, दुसरं म्हणजे भांडं एका जागी ठेवलं शांत की तिथेच ठेवायचं, पुन्हा पुन्हा उचलायचं नाही। आता हे उन्हाळा असल्यामुळे 6-7 तासामध्ये व्यवस्थित दही विरजलं जातं, पण हेच जर हिवाळा असेल तर वेळ जास्तही लागू शकतो, हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये। आता हे मी बाजूला ठेवते। उरलेलं जे दूध आहे ते यामध्ये मी त्याचं दही लावणार आहे, त्यातही आपण विरजण
घालूयात. यालाही एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता हे पण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता याचं जर काय होतं, सारखं सारखं असं झाकण काढलं तर याची जी दही तयार होण्याची प्रोसेस आहे ती स्टॉप होते. त्यामुळे याला सारखं सारखं आपल्याला झाकण काढायचं नाही. आणि दुसरं म्हणजे याला सारखं एका जागेहून दुसरीकडे म्हणजे हलवायचंही नाही, एका जागी ठेवायचं. आता हे दही झालेलं आहे तयार, बघू शकता. 5-6 तास विरजल्यानंतर हे मी पुन्हा 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दही पूर्णपणे विरजल्यानंतरच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे. जर तुम्ही अगोदरच ठेवलं तर दही विरजलं जाणार नाही, ते घट्ट होणार नाही आणि त्याला आंबटपणासुद्धा येणार नाही. तर खूप जास्त आंबट होऊ नये म्हणून एक 6-7 तासानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यामुळे एकतर खूप आंबटही होत नाही आणि दही आणखी जास्त घट्ट होतं. आणि दही आंबट होऊ नये म्हणून आणखी एक, गरमीच्या दिवसामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विरजण लावताना खूप जास्तही त्यामध्ये विरजण घालायचं नाही, कमी प्रमाणामध्ये घालायचं. आणि दही विरजलं की लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे दही आपलं आंबट होत नाही. तर बघू शकता, तुमच्या हे दही बघून लक्षात आलंच असेल की खूप घट्ट असं आपलं हे दही झालेलं आहे आणि अगदी चाकूने कापता येईल असं झालेलं आहे. आणि बरेच जण म्हणतात ना की दही पसरटच भांड्यामध्ये लावावं, उबट भांड्यामध्ये विरजलं जात नाही. आपण ज्या उभ्या ह्या छोट्या मटक्यामध्ये दही लावलेलं होतं ते सुद्धा बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे. मटका उलटा केला तरीसुद्धा हे पडत नाही, एवढं छान झालेलं आहे. म्हणजे पसरट भांडं असो किंवा उबट भांडं असो काहीही फरक पडत नाही, दही घट्ट होतं. फक्त या ज्या टिप्स आहेत आपण पाहिलेल्या त्या फॉलो कराव्या लागतात. दूध थोडंसं घट्ट करून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने दोनही भांड्यामधलं दही आपलं एकदम मस्त झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.